श्री स्वामी समर्थ. आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत. तर साहित्य: साखर, इलायची, तूप, गाजर, नंतर किसणी आणि गाजर सोलण्यासाठी दूध, हे सगळं घेतलेलं आहे. गाजर तर खूप महाग झालेले आहेत. मला पाव किलोच आणले होते, धुवून घेतले आणि माझ्या 2 मुलांसाठी बस होतं पाव किलो गाजरचा हलवा. बघा, धुवून आणलं आणि पुसून घेणार आहे आता मी. मुलं अशी गाजर खात नाहीत, म्हणून म्हटलं गाजराचा हलवा बनावा. हे सगळे स्वच्छ पुसून घ्यायचे. पुसून झालं की लगेच किसायला घ्यायचं. सोलून वगैरे घेऊन सगळं त्याच्यापुरलं काढून घ्यायचे. सोलून सगळे सोलून घेऊन मग किसून घ्यायचं सगळं. तेव्हा मी सगळे किसून वगैरे घेतलेलं आहे. 40 रुपये पाव किलो आणलेले आहेत मी गाजर. खूप महाग झालेले आहेत. बघा, मी सगळे गाजर सोलून घेतलेले आहेत. किसणी घेऊन लगेच आपण किसायला घ्यायचं. बघा, मी किसत आहे. एक एक घेऊन सगळं किसत आहे. हे सगळे असेच एक एक करून सगळे किसून घ्यायचे. बघा, सगळं किसून घ्यायचं असं. तुम्ही कसं करता नक्की सांगा कमेंट करून गाजराचा हलवा. आणि नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा झाला आहे नक्की सांगा. आणि नवीन असेल तर बेल आयकॉनला दाबा, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, असं किसून घ्यायचं सगळंच. हे बघा, सगळं किसून. बघा, माझं सगळं किसून झालंय. बघा, आता मी काढणार आहे. हे बघा, इकडूनही सगळं काढून घेतलं, किसून झालेलं आहे. आता बघा, केशरी किती छान दिसत आहे. बघा, एवढं झालं पाव किलोमध्ये. बस होऊन जाईल माझ्या 2 मुलांसाठी. लगेच कढई घ्यायची. तूप टाकायचं. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तूप टाकायचं आणि थोडं गरम होऊ द्यायचं. लाल, बघा कढई कशी लाल दिसायला लागली. गरम झाले की म्हणजे लगेच भाजून होईल. बघा, मी टाकत आहे.
सगळं टाकून घेतलं. हे बघा, भाजून वगैरे बघा टाकून झालं सगळं. आता हलवत राहायचं कंटिन्यू म्हटलं तरी मी थोडा 5-5 मिनटाला 5-5 मिनटाला म्हणजे एका साईडने करपून जाईल ना, म्हणून सारखं हलवत राहायचं, भाजत राहायचं. ते मऊ होऊस तर गाजर पूर्ण असं मऊ होऊस तर भाजायचं. आता बघा किती भरपूर दिसत आहे गाजर. नंतर बघा तुम्ही भाजत आलं ना, असं लाल खमंग भाजत आलं ना, बघा ते मग कसं दिसतं. हलवत राहायचं सारखं म्हणजे चिटको नये म्हणून. असं भाजत राहायचं कंटिन्यू. तुमच्या मुलांना आवडत नसेल तर तुम्ही असंच, गाजर खायला आवडत नसेल तर तुम्ही गाजराचा हलवा करून देऊ शकता मुलांना. माझ्या मुलांना असं गाजर नुसता खायला आवडत नाही, म्हणून मी गाजराचा हलवा करून देते. तुम्ही असं करू शकता. हे बघा शिजत आले. नंतर एक 5 मिनटं झाकून द्यायचं. नंतर अजून बघायचं भाजले का, हलवत राहायचं. हे बघा कसं दिसतंय बघा कलर. असं मऊ मस्त भाजत राहायचं. हे बघा किती छोटंसं दिसतंय. आता बघा किती बघा मऊ झालेलं आहे ते. आता दूध ओतायचं. भाजून झालेलं आहे छान. तुम्ही मापाने दूध ओतू शकता. मला अंदाज कळतो म्हणून मी माप वगैरे काही केलं नाही. जेवढं पाहिजे तेवढं दूध ओतून घ्यायचं. इलायची पावडर वगैरे करून ठेवली होती मी. हे बघा असं शिजतं ते. दूध वगैरे ओतलं नाही. कलर बघा किती मस्त दिसत आहे. थोडं हलवून घ्यायचं दूध टाकल्यामुळे सगळं एकजीव होण्यासाठी. इलायचीचं हे बघा कसं दिसतंय, कशी उकळी आलेली बघा त्याला. हलवत राहायचं. आणि मी ते इलायची आणि थोडं साखर बारीक करून घेतलेलं होतं. हे बघा त्यात टाकून हलवायचं. एवढा छान स्वाद येतो ना त्याचा, मस्त सगळीकडे वास दरवळत असतो. हलवून घ्यायचं लगेच. बघा ते कसं दिसतं. नंतर अजून झाकून घ्यायचं. शिजत येऊस तर असंच ते वाफवत राहायचं. नंतर काढून ठीक मग साखर घ्यायची, थोडंफार हलवायचं. चिटकलंय का नाही बघायचं. नाही चिटकलेलं, लगेच सगळं एकजीव झालंय आहे. साखर घ्यायची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी. बघा मला वाटी बास होती म्हणून मी वाटीवरच घेतलेलं आहे. परत हलवायचं ते एकजीव होऊस तर. बघा असं एकजीव होऊस तर पूर्ण सगळं हलवत राहायचं. त्यातलं पूर्ण दूध आटूस तर आपण हलवतच राहायचं. तेव्हा कसं येतात उकळ्या बघा कशा येतात.
झाकून द्यायचं थोडं. एक 5 मिनटं, माझे 5 मिनटं झाले, मी उघडून बघितलं. आटलेलं आहे थोडं. नंतर हलवत राहायचं, चिटकतं ना आता साखर टाकल्यामुळं. हलवत राहायचं. छानसा असा कलर आलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता, केशरी कलर. हलवत राहायचं बघा, आटत आलेलं आहे दूध, सगळं आटत आलेलं आहे. वास तर एवढा मस्त येत होते ना, माझी मुलं झालं का नाही झालं का नाही म्हणत सारखंच येत होते. आटलेलं आहे सगळंच, सगळं दूध आटलेलं आहे. पूर्ण दूध आटूस तर आपण हे करायचं आहे, त्याला हलवत राहायचं आहे. किंवा तयार झालेला आहे आपला गाजरचा हलवा. तर चला एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेणार आहोत आपण. बघा कसा मस्त झालेला आहे. बघा मी इकडं बाउल ठेवलेला आहे, मी आता काढून घेणार आहे त्यात. हे बघा छानसं असं काढून घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता तुम्ही. माझ्या मुलांना असंच आवडतं म्हणून मी असंच करून देते. हे बघा तयार झालेला आहे आपला गाजरचा हलवा. किती मस्त दिसत आहे बघा. ह्याचा वास तर एवढा मस्तच होता ना, माझ्या मुलांना खूप आवडला. हे बघा मी घेऊन जात आहे त्यांच्याकडे.